आज बनवणार आहे मस्त झणझणीत चिकन सुक्कं। त्यासाठी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। पातेल ठेवलं, तेल टाकलं, बारीक चिरून घेतलेलं कांदा, हळद टाकलं, धुवून घेतलेलं चिकन टाकलं आणि मीठ टाकलं। मिठाच्या पाण्यामध्ये 50% पहिला आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर गरम पाणी टाकून एकदम मस्त चिकन शिजवून घ्यायचं आहे। चिकन तिकडे शिजत आहे तर पण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊया। मसाल्यासाठी खोबरं, तेल, जिरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर। मसाला पण मस्त तयार आहे। चिकन पण आपलं शिजलेलं आहे। इकडे तर चिकनला फोडणी टाकूया। त्यासाठी कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, लांबडा चिरून घेतलेला कांदा टाकला। सुक्याला नेहमी लांबडा कांदा चिरतो मी, मस्त छान होते सुक्कं। आणि वाटून घेतलेला मसाला, आपली झणझणीत कोल्हापुरी चटणी, मीठ आणि चिकन मसाला टाकलेला आहे थोडासा एक छान चव येण्यासाठी। मस्त मसाला भाजून घ्यायचा आहे तेलात, साईडून तेल सुटूसपर्यंत। आणि एक छान चव येण्यासाठी दही टाकलेलं आहे। तुम्ही पण दही टाकून घरात चिकन करून बघा, एकदम मस्त होते, जबरदस्त। बघा इथं झालं की नाही झणझणीत चिकन सुक्कं तयार। त्या तुम्ही पण खायला नाही जाता तर चॅनेलला सबस्क्राईब करा।